नमस्कार मित्रांनो, मी रणजित गावित का आणि कसे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण LICच्या ई सर्व्हिसेससाठीचे रजिस्ट्रेशन कसे करतात याविषयी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणाला छोटीशी विनंती, आत्तापर्यंत तुम्ही माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी लाल अक्षरातील सबस्क्राईब बटन दाबा. त्याच्यानंतर सबस्क्राईब बटनाच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळतील. धन्यवाद. मित्रांनो, LICचे ऑनलाईन वापरकर्ते बनण्यासाठी वेब ब्राउझर ओपन करा आणि त्याच्यामध्ये टाईप करा www.liceindia.in. त्याच्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होतं. त्याच्यामधून LIC ई सर्व्हिस हे ऑप्शन निवडा. न्यू युजर या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर बघा असा एक फॉर्म ओपन होतो, तो भरायचा आहे. त्यासाठी पहिला जो रकाना आहे त्याच्यामध्ये पॉलिसी नंबर भरा. त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंट प्रीमियम म्हणजेच आपला पॉलिसीचा हप्ता भरा. त्याच्यानंतर आपली जन्मतारीख भरा. जन्मतारीख भरण्यासाठी कॅलेंडरमधून सुरुवातीला वर्ष, त्याच्यानंतर महिना व तारीख निवडा. जन्मतारीख भरल्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करा. मोबाईल नंबरनंतर आपला ईमेल ID जो आहे तो भरायचा आहे. पुन्हा एकदा तपासून बघा आपला पॉलिसी नंबर, आपला हप्ता, त्याची रक्कम. हप्त्याची रक्कम भरताना जे टॅक्सेस असतात जसं सर्व्हिस टॅक्सेस वगैरे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही. त्याच्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करा. एवढं केल्यानंतर पुढे बघा आपला युजर ID तयार करायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला युजर ID भरा. त्याच्यानंतर आपला पासवर्ड तयार करा. पासवर्ड 2 वेळा भरायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. असं केल्यानंतर बघा आता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते झालेलं आहे. आपण वेबसाईटच्या ई सर्व्हिसेसमध्ये लॉग इन झालेलो आहेत. आता याच्यानंतर आपली जी प्रोफाईल आहे ती अपडेट करायची आहे. त्यासाठी बघा एक फॉर्म उघडलेला आहे. त्याच्यामध्ये जी माहिती आपल्याला भरायची आहे ती बघा. सुरुवातीला आपलं जे नाव आहे, पहिलं नाव, प्रथम नाव भरा. त्याच्यानंतर मिडल नेम, वडिलांचं नाव भरा आणि शेवटी आहे सरनेम. त्याच्यानंतर जी आवश्यक माहिती आहे ती भरा. स्टार असलेली माहिती आवश्यक असते, ती भरावी लागते. बाकी ऑप्शनल असते, ती सोडून दिली तरी चालेल. आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID त्याच्यामध्ये ऑलरेडी फिल केलेला आहे. आता या ठिकाणी इन्कम वगैरे आपण नाही भरलं तरी चालेल, कारण ते ऑप्शनल आहे. जी आवश्यक माहिती आहे ती भरत चला. त्याच्यानंतर पुढं बघा मेरिटल स्टेटस, सिंगल किंवा मॅरिड यापैकी योग्य ऑप्शन निवडा आणि हे निवडल्यानंतर नेम ऑफ स्पाऊस याच्यामध्ये पती किंवा पत्नीचं नाव भरायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑफ स्पाऊस, जन्मतारीख भरा. कॅलेंडरमधून वर्ष, महिना आणि तारीख निवडा. वर्क स्टेटस भरा, वर्किंग, नॉट वर्किंग. आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन या ठिकाणी योग्य तो डिजिट भरा. आणि पुढे बघा आर यू इंटरेस्टेड इन रिसिविंग ईमेल अलर्ट्स, येस. SMS सुद्धा येस म्हणा. मोबाईल नंबरच्या इथे पुढे बघा आपला कंट्री कोड जो आहे 91 तो टाकायचा. त्याच्यानंतर पुढे चला. बघा आता आपली जे प्रोफाईल आहे ते अपडेट झालेलं आहे. आता याच्यानंतर आपल्या ज्या बाकीच्या पॉलिसी आहेत त्या पूर्ण एनरोल करून घ्या. ही आपली एक पॉलिसी आहे. आता एनरोल केलेली जे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे ती. आता पुढे बघा क्लिक टू एनरोल न्यू पॉलिसीज याच्यावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढ्या पॉलिसीज रजिस्टर करायच्या आहेत, एनरोल करायच्या आहेत त्या सिलेक्ट करा आणि त्या पॉलिसींचं डिटेल जे आहे ते भरा. जसं पॉलिसी नंबर, प्रीमियम अमाऊंट,
खाली पण तसंच. आणि एनरोल युअर पॉलिसीज या बटनावर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर बघा स्टेटस बघायचा. एनरोल असा स्टेटस दिसतो, म्हणजे आपल्या ज्या पॉलिसी आहेत त्या एनरोल झालेल्या आहेत. आता याच्यानंतर आपल्या पॉलिसींचा आपण स्टेटस पाहू शकता. त्यासाठी पॉलिसी नंबरवर क्लिक करा. या ठिकाणी बघा आपल्या पॉलिसीचं पूर्ण डिटेल दिसतं. त्याच्यामधून आपली जी नेक्स्ट प्रीमियम ड्यू आहे तो बघा, आणि त्याच्यापुढं लास्ट ट्रान्झॅक्शन ऑन, म्हणजे आपली ट्रान्झॅक्शन व्यवहार झालेली जी तारीख आहे ती दिसते आहे. याच्यावरून आपण आपला हप्ता कधी जमा झालेला आहे याची डिटेल आपण पाहू शकता. त्याच्यानंतर जर आपल्याला ऑनलाईन पेमेंटची सुविधा पाहिजे असेल, ई सर्व्हिसेसची जी सुविधा आहे ती पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला 3 पायऱ्या आहेत दिलेल्या आहेत, 3 स्टेप. त्याच्यानुसार प्रोसिजर करावी लागते. सुरुवातीला एक अर्ज जो आहे तो डाउनलोड करायचा आहे आपल्याला. त्यासाठी पॅन नंबर, आधार नंबर किंवा पासपोर्ट नंबर याच्यापैकी कोणताही एक पुरावा या ठिकाणी एंटर करा. आता मी या ठिकाणी माझा पॅन क्रमांक भरत आहे. पॅन नंबर काळजीपूर्वक भरल्यानंतर खाली जनरेट रजिस्ट्रेशन फॉर्म असं ऑप्शन आहे बघा, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर वरती मेसेज येतो बघा, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट फॉर LIC's ई सर्व्हिस हॅज बीन स्टोर्ड. प्लीज नोट द रिक्वेस्ट ID. हा नंबर नोट करून घ्यायचा आहे. आणि एक फॉर्म जो आहे तो आता आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. त्याची प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावर सही करायची आहे. हा बघा अशा प्रकारचा जो फॉर्म आहे, याच्यामध्ये आपल्या जेवढ्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीजचे नंबर, प्रीमियम, विमाधारक याची पूर्ण माहिती असते. खाली तारीख, प्लेस आणि पॉलिसी धारकाची सही. या ॲप्लिकेशनची प्रिंट काढा आणि प्रिंट काढल्यानंतर तारीख टाका, ठिकाण टाका आणि सही करा. यानंतर आपण प्रिंट केलेला अर्ज आणि ज्या पुराव्याचा नंबर आपण रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला आहे तो, त्या दोघांचे स्कॅन करा किंवा दोघांचा फोटो काढा आणि त्याची साईज जी आहे त्या डॉक्युमेंटची ती 100 KB व त्याच्यापेक्षा कमी ठेवा. आणि त्याच्यानंतर 3 नंबरची स्टेप आहे अपलोड. त्या अपलोड बटनावर क्लिक करून हे दोन्ही डॉक्युमेंट्स, ह्या दोन्ही फायली आपल्याला अपलोड करायच्या आहेत. आपल्या डॉक्युमेंटची साईज कमी करण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरमधील पेंट हे ॲप्लिकेशन ओपन करा आणि त्याच्यामधून आपल्याला ज्या डॉक्युमेंटची किंवा ज्या फाईलची साईज कमी करायची आहे ते त्याला सिलेक्ट करा आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करा. ओपन केल्यानंतर हे जे डॉक्युमेंट आहे किंवा ही जी फाईल आहे तिची आपण साईज तपासून बघू. त्यासाठी पुन्हा ते फोल्डर ओपन करा आणि त्या फाईलवर माऊसचा कर्सर नेल्यानंतर त्या फाईलची साईज समजते. आता पुन्हा बघा या ठिकाणी रिसाईज हे ऑप्शन आहे, त्या रिसाईज ऑप्शनवर जा आणि त्याच्यामधून हे अशा प्रकारची विंडो ओपन होते. त्याच्यामधून पर्सेंटेज हे ऑप्शन निवडा. पर्सेंटेजमध्ये हॉरिझॉन्टल च्या पुढे एक रकाना आहे, त्याच्यामध्ये आपली टक्केवारी टाका. आता मी या ठिकाणी हॉरिझॉन्टलच्या पुढे 30% करत आहे. व्हर्टिकलमध्ये 25% करत आहे. ओके करा. ओके केल्यानंतर ही जी फाईल आहे ती JPEG फॉर्मॅटमध्ये मी सेव्ह करतो आहे. पुन्हा त्याच फोल्डरमध्ये मी ही फाईल सेव्ह करतो आहे. तिची फाईल नाव आहे, नेम जे आहे ते थोडं चेंज करा, कारण त्या ठिकाणी दुसरी त्याच नावाची फाईल आहे. आता बघा या फाईलची साईज चेक करा, ती कमी झालेली आहे, म्हणजे 100 KBच्या आत. हिची जी साईज आहे ती 800 KBच्या वर
आणि ही दुसरी जी फाईल आहे तिची 81 KB एवढी साईज आहे. तर अशा प्रकारे आपण ही फाईल जी साईज आहे ती पेनच्या साहाय्याने कमी करू शकता. यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या तिसऱ्या स्टेपमध्ये म्हणजेच अपलोड फॉर्म आणि चेक स्टेटस याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होते. त्याच्यामध्ये क्लिक हिअर या लिंकवर क्लिक करा आणि पुढे अशा प्रकारचे एक नवीन पेज ओपन होते. आता या ठिकाणी आपल्याला आपण स्कॅन केलेल्या आणि साईज कमी केलेल्या ज्या फाईली आहेत त्या चूज करायच्या आहेत आणि अपलोड करायच्या आहेत. त्यासाठी सुरुवातीला आपला अर्ज तो सिलेक्ट करा. यानंतर ही फाईल या ठिकाणी सिलेक्ट झालेली आहे आणि पुढे अपलोड इमेजेस याच्यावर क्लिक करायचं. याच्यानंतर दुसरी जी फाईल आहे ती आपलं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आपण ज्याचा नंबर आपण भरलेला आहे त्याची फाईल सिलेक्ट करा. अपलोड इमेजेस या बटनावर क्लिक करा. आपल्या इमेजेस सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर आपल्या अर्जाचा म्हणजेच आपल्या ॲप्लिकेशनचा स्टेटस आपण पाहू शकता. त्यासाठी 3 नंबरची जी पायरी आहे त्या पायरीवर क्लिक करा आणि आपला स्टेटस आपण या ठिकाणी पाहू शकता. रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट इज व्हॅलिडेटेड अशा प्रकारचा स्टेटस दिसतो. म्हणजे आपला जो अर्ज आहे तो वैध झालेला आहे, तो मान्य झालेला आहे. आणि याच्यानंतर आपण या ऑनलाईन सुविधांचा वापर करू शकता. धन्यवाद.